आप देख रहे खबर प्लस 100 आज की खास खबर। भिवंडी ग्रामीण के हैट्रिक विधायक शांताराम मोरे के बेटे अजय मोरे को हाल ही में युवा सेना भिवंडी तालुका प्रमुख के रूप में नियुक्त किया गया था। यह नियुक्ति लोकसभा संपर्क प्रमुख मदन बुवा नाइक एवं युवा सेना जिला प्रमुख प्रभुदास नाइक द्वारा की गई। इस शुभ अवसर पर अजय मोरे को नियुक्ति पत्र प्रदान किया गया तथा शिवसेना के अनेक पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। नवनिर्वाचित युवा सेना भिवंडी तालुका प्रमुख अजय मोरे का भी उपस्थित कार्यकर्ताओं एवं पदाधिकारियों ने गर्मजोशी से स्वागत किया। इस अवसर पर बधाई देने के लिए लोकसभा संपर्क प्रमुख मदन बुवा नाइक, युवा सेना जिला प्रमुख प्रभुदास नाइक, युवा सेना ठाणे जिला ग्रामीण सचिव आतिश भामरे, युवा सेना ठाणे जिला ग्रामीण संयुक्त सचिव निशांत नंदू जाधव, अंबाड़ी ग्रुप डिवीजन के रघुनाथ पंधारे, मेडिकल सहायता सेल सरावली के निखिल जाधव, वर्तमान सरपंच राज ठाकरे, कुमार तंगड़ी, भूषण प्रबंधक देवानंद जाधव, विलास जाधव, संतोष चौहान, प्रतीक भोईर, दर्शन मोकाशी, अनिकेत काठे, नीलेश चौधरी सहित कई शिवसेना पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। नवनिर्वाचित युवा सेना भिवंडी तालुका प्रमुख अजय मोरे। नवनिर्वाचित युवा सेना भिवंडी तालुका प्रमुख अजय मोरे ने उपस्थित सभी गणमान्य व्यक्तियों के प्रति हार्दिक आभार व्यक्त किया। अजय मोरे ने भी अपने विचारों में युवा सेना के संगठन को मजबूत करने का संकल्प व्यक्त किया है। इसके साथ ही अजय मोरे और उनके साथियों की ओर से आने वाले समय में गांवों में भी शाखाएं स्थापित करने का प्रयास किया जाएगा। इस अवसर पर उनके विचारों में यह भी कहा गया है कि आकाश मुंधे को युवा सेना भिवंडी का उपतालुका प्रमुख भी नियुक्त किया गया। आइए देखते हैं इस खबर में। ब्यूरो रिपोर्ट शाबान शेख। माननीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आज भिवंडी 138 भिवंडी ग्रामीणचे आमदार माननीय शांताराम तुकाराम मोरे यांचे चिरंजीव अजय शांताराम मोरे यांना युवा सेनेचे तालुका प्रमुख म्हणून आज घोषित करण्यात आलेले आहेत। एक डॅशिंग नेतृत्व आहे, ग्रॅज्युएट आहे
शिकलेला आहे आणि सगळ्या ग्रामीणच्या लोकांना घेऊन चालणारा एक नेतृत्व आहे. त्या दृष्टिकोनाने त्याला हा तालुका प्रमुख पद बहाल केलेला आहे आणि त्या पदाचा तो हित केल्याशिवाय राहणार नाही. त्याला अगोदरच सांगितलेलं आहे, शिवसेना जिंदाबाद. गावोगावी जा, प्रत्येकाचा दरवाजा ठोठाव, गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक, अशा पद्धतीने काम कर. आणि अशा पद्धतीने काम करून ही जी ग्रामीणची 15 वर्षापासून आपल्याकडे असलेली सीट आहे आमदारकीची, ती कायम आबाधित राखील, अक्षय राखील, अशी माझी त्याला एक विनंती आहे. आणि त्या पद्धतीने तो कामाला लागेल आणि कामाला लागून कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे न्याय देईल. ज्या ज्या गावामध्ये रस्ते नाही आहेत, ज्या ज्या गावामध्ये लाईटची व्यवस्था नाही, ज्या ज्या गावामध्ये शौचालय नाही आहेत, ज्या ज्या गावामध्ये पाण्याची टंचाई आहे, त्या त्या गावामध्ये मी त्याला दौरे करायला लावणार आहे. मी त्याला एकच शब्द सांगितलं की आमदार शांताराम मोरे नसून आमदार मीच आहे, या दृष्टिकोनातून तू कामाला लाग आणि त्या पद्धतीने काम करून येणाऱ्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो, A to Z जिंकण्याची जबाबदारी मी आज त्याच्या गळ्यात टाकलेली आहे. ती जबाबदारी तो पार पाडील हा मला आत्मविश्वास आहे आणि माझ्या विश्वासाला कधी तो तडा जाऊ देणार नाही. आज पक्षाचे नेते आमचे डॅशिंग एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आमचे युवकांचे प्रेरणास्थान माझे गुरुवर्य डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेनेचे आमची जिल्हा कार्यकारिणी असेल, तालुका कार्यकारिणी असेल, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज अजय शांताराम मोरे यांची भिवंडी युवा सेना तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतोय. मला माहीत आहे अजय गेल्या 10 वर्षापासून युवा सेनेत काम करत आहे. एकदम प्रामाणिकपणे इमाने काम करत आहे. जरी तो आमदाराचा मुलगा असला तर एक तो सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि मला नक्की शाश्वती आहे की त्याला आज जी जबाबदारी दिली आहे तो यथासांगपणे पार पडेल. आणि आत्ताच बाबांनी माननीय मदनवा नाईक साहेब भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आहे, त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्यावेळी आणि त्यांचे वडील असतील, आमच्या पक्षाचे सर्व नेते, जिल्हा प्रमुख नेते, या सर्वांना विश्वासात घेऊन आणि विशेष म्हणजे आमची युवा सेना आहे तालुक्याची, या सर्वांना विश्वासात घेऊन तो नक्कीच गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अशा पद्धतीने आपली युवा सेना वाढवेल यात कदाचित मला शंका नाही आहे. पुन्हा एकदा अजय तुला मी शुभेच्छा देतो. याही पुढे अजून युवकांचे काही प्रश्न असतील किंवा स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न आहेत, बाबांनी मगाशी त्यांच्या भाषणाचा मुलाखतीत सांगितलेले, ते सोडवण्याचा तू प्रयत्न कर. जिथे जिथे आमची कुठे मदत लागेल तिथे तू नक्कीच आम्हाला आवाज दे, आम्ही तुझ्या अर्ध्या रात्रीवर पाठीशी आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आनंद होतोय की आमचे जिल्हाध्यक्ष प्रधानजी नाईक साहेब आणि आपले संपर्क प्रमुख मदनभाऊजी नाईक साहेब यांनी आज माझ्यावर ही जबाबदारी टाकली. त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे आपली युवा सेना चांगल्या पद्धतीने आपल्या भिवंडी ग्रामीण आता या नुकत्याच लागलेल्या निवडणुका असतील मागे झालेल्या, त्यामुळे चांगला युवा सेनेने काम केला. त्या जोरावर आता पुढे येणारे जेवढे कामं असतील, गाव तिथे शिवसेना, बाबा याप्रमाणे म्हटले, गाव तिथे शिवसेना आणि गाव तिथे शाखा या पद्धतीचा आम्ही अवलंब करून आणि प्रत्येक ठिकाणी युवा सेनेची पाठी लागलीच पाहिजे या ध्येय धोरणाने आम्ही काम करू. आणि मला जी जबाबदारी दिली त्या पद्धतीने आम्ही आता कामाला सुरुवात करणार आहोत.